क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतंय पहा. इंदस वॉटर ट्रीटी बद्दलचा आहे क्वेश्चन नंबर 1. खालीलपैकी कोणत्या वर्षी सिंधू जल करार केला गेला होता. इंदस वॉटर ट्रीटी. इंदस वॉटर ट्रीटी 1960, 1972, 1948 की 1954. ओके, गुड गुड गुड. इंदस वॉटर ट्रीटी मध्ये मध्यस्थी कोणी केली होती हो. मीडिएटर कोण होतं हे सांगायचंय. आणि पाकिस्तानला कुठल्या नद्यांचं एक प्रकारे सर्व हक्क दिले होते आणि भारताकडे कुठल्या नद्यांचं होतं. हे 3 प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे. राईट, गुड. जवाहरलाल नेहरू आणि अयूब खान बरोबर आहे. 1960 मध्ये झाली आहे, बरोबर, करेक्ट. ऑप्शन नंबर 1 1960. वर्ल्ड बँक करेक्ट आहे. वर्ल्ड बँकने यामध्ये मध्यस्थी केली होती सिंधू जल करारमध्ये. आणि पाकिस्तानकडे 3 नद्या होत्या, सिंधू नदी आणि त्याच्या 5 उपनद्या, अशा टोटल 6 नद्या. त्यापैकी 3 नद्या पाकिस्तानला देण्यात आल्या. आणि देण्यात आल्या याचा अर्थ त्यामधनं त्या नदीवरती काही प्रोजेक्ट, डॅम बनवायचं असेल, प्रोजेक्ट तयार करायचं असेल, त्या पाण्याचा वापर असेल, ते सर्व पाकिस्तानच्या हातामध्ये असणार. आणि बाकीच्या 3 नद्या भारताला देण्यात आल्या. मग पाकिस्तानला देण्यात आलेल्या ज्या 3 नद्या होत्या त्या कुठल्या. ICJ, इंदस, चेनाब आणि झेलम. राईट, सिंधू, चेनाब आणि झेलम या 3 नद्या. आणि भारताकडे असणाऱ्या RBS, रावी, बियास आणि सतलज. रावी, बियास, सतलज. ओके. वर्ल्ड बँकने मध्यस्थी केली. 1960 मध्ये करार पारित झाला. पाकिस्तानला 3 नद्यांचं पावर दिलं गेलं. सिंधू, चेनाब, झेलम. आणि भारताकडे 3 नद्यांचं सर्व हक्क आले. रावी, बियास आणि सतलज. राईट, क्लिअर.